मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। त्यांचं दुपारचं जेवण बीड मधल्या कोळगाव येथे ठेवण्यात आलेलं आहे। दुपार टळून गेलेली आहे, मात्र मनोज जरांगे पाटील अजूनही जेवणाला पोहोचलेले नाहीत। हे दुपारचं जेवण कदाचित संध्याकाळचं देखील जेवण होऊ शकतं, मात्र कोळगावचे ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं सर्व मराठा बांधवांना आंदोलकांना या ठिकाणी जेवण देत आहेत। या मेनूमध्ये बाजरीची ज्वारीची भाकरी आहे, ठेचा आहे, पिठला आहे, त्याचबरोबर इतर देखील पदार्थ या आयोजकांनी ग्रामस्थांनी ठेवलेले आहेत। अशा प्रकारचे एकूण 9 स्टॉल या परिसरामध्ये या रस्त्यावरती लावलेले आहेत, जेणेकरून हजारो लोकांना जेवण देता येईल। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी 9 स्टॉल कोळगाव आणि इतर या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लावलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, काय त्यांनी नियोजन केलं होतं हे जेवणाचं। जरांगे पाटील दुपारी जेवणाला येणार होते या ठिकाणी, त्यांच्या बरोबरचे सगळे आंदोलक देखील, मात्र आता दुपार तर होऊन गेलेली आहे। कधीपर्यंत येतील? वाटतंय दिवस महोत्सव येतील, समजा 7 ते 8 वाजेपर्यंत येतील। आम्ही जेवणाची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि आमचे जवळजवळ 20 ते 25 स्टॉल चालू आहे सध्या। किती लोक आले आम्ही जेव घालू शकतो। जेवणाचा काय काय मेनू आपण ठेवलेला आहे? या ठिकाणी शिरा आहे, या ठिकाणी बटाट्याची भाजी आहे, ज्वारीची भाकरी आहे, या ठिकाणी पुन्हा ठेचा आहे, लोणचं आहे। या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्था जरांगे पाटलाच्या या ठिकाणी केली आहे। कोळगावच्या ग्रामस्थांनी ही व्यवस्था केलेली आहे, सर्वच जाती धर्माचे ग्रामस्थ आहेत। इतरही पंचक्रोशीतली गावं यात सहभागी झालेत? हो, सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि सर्व जाती सर्व धर्म समभाव असा समजा लोकांनी जेवणाची सोय केलेली इथं, कारण सर्व लोक वाड्यासाठी येतात, जेवण करतात, भरपूर स्वयंपाक भरपूर केलेला आम्ही। बटाट्याची भाजी, भाकरी, बेसन आहे, ठेसा आहे, चटणी, आणि आतापर्यंत लोक जेवले जवळपास 10 ते 1 हजार लोक जेवलेत, अजून जेवतील 1-1.5 लाख लोक जेवतील। किती गावांचा या कोळगावच्या परिसरातला सहभाग होता या सगळ्या? या ठिकाणी कोळगाव परिसरातील जी 50 गावं आहेत, या ठिकाणी 50 गावांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। प्रामुख्यानं कोळगाव परिसरातील जेवढे गाव आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आहे। ते समाजातील मुस्लिम बांधव असतील, या ठिकाणी धनगर समाज असतील, या ठिकाणी वंजारी समाज असतील, सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं आहे। आपण पाहिलं या परिसरातील अनेक गावं या दुपारच्या जेवणासाठीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। फक्त जेवणच नाही लावले तर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येतील, तर रस्त्यावरती त्यांनी रांगोळी देखील त्यांच्या स्वागतासाठी काढलेली आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।